आयुष्यात सगळं कसं मला परफेक्ट लागतं, हे परफेक्ट ते परफेक्ट, जगणं परफेक्ट, सगळं परफेक्ट. आणि या परफेक्टच्या नादात इतका ताण यायला लागलेला आहे आणि अस्वस्थता वाढायला लागलेली आहे. खरंच परफेक्शनची गरज आहे का? का इम्परफेक्ट असलं तर चालणार आहे? इम्परफेक्ट असू शकतं का? का परफेक्टच असायला पाहिजे? खूप गोंधळ आहे परफेक्ट आणि इम्परफेक्ट. परिपूर्ण आणि अपरिपूर्ण नेमकं कसं असायला पाहिजे तेच मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रे शिसोळे. बघा, परफेक्शन किंवा परफेक्ट असणं ही एक कल्पना आहे, हे वास्तव नाहीये. सगळ्यांचं आयुष्य हे इम्परफेक्शननी भरलेलं आहे. अपरिपूर्णतेच्या अनेक गोष्टींनी आपलं आयुष्य भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या व्यवस्थित नाहीये, ज्याच्यामध्ये आपण चुकलो आहोत, ज्याच्यामध्ये त्रुटी आहे, आपल्याला अपयश आलेलं आहे. अशा खूप गोष्टी आहेत आणि हे सगळं मिळूनच आपलं आयुष्य बनतं. जेव्हा आपण म्हणतो ना की पिक्चर परफेक्ट आयुष्य आहे, याचा अर्थ काहीतरी लपवलं जात आहे. इतकं परफेक्ट खरंच काही नसतं. परफेक्ट असावं, परफेक्ट असायला पाहिजे ही एक कल्पना आहे. परफेक्शनच्या ध्यासामुळे आपण प्रगती करतो, आपण खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. चांगलं करायचा प्रयत्न करणं आणि परफेक्ट परिपूर्ण असणं यात फरक आहे. परिपूर्ण असणं किंवा परफेक्शनचा जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये बिलकुल रेष सुद्धा इकडचे तिकडे हल्ले नाही पाहिजे असं आपलं अपेक्षा असते. पण खऱ्या आयुष्यात असं होत नाही. किंवा ओव्हरऑलच आपण नेचरमध्ये जर बघितलं तरी आपल्या असं लक्षात येईल की परफेक्ट असं काही नसतं. सगळं इम्परफेक्टच आहे आणि हे जे अपरिपूर्ण आहे ना, त्यात सौंदर्य आहे. पण काय होतं, आपल्याला लहानपणापासून सांगितलं की परफेक्ट असायला पाहिजे आणि नसूत तर आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. हा त्रास जर मला कमी करायचा असेल तर दोन गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल. एक आपल्या विचारांवरती आणि दुसरं आपल्या वर्तनावरती. विचारांमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे? आपल्या आपल्या अप्रोचमध्ये, आपल्या अभिवृत्तीमध्ये, आपल्या ॲटिट्यूडमध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. तो काय आहे? तर माझ्यामध्ये काही अपरिपूर्णता आहेत, इम्परफेक्शन आहेत. त्या कोणत्या या मी जाणून घ्यायच्या आहेत. ह्या मी विचारांच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून मी जाणून घेणार आहे. एकदा माझ्या लक्षात आलं की हे अपरिपूर्णता माझ्यात आहेत. त्यामधल्या अशा कोणत्या आहेत ज्याच्यात बदल होत जातो आहे आणि अशा कोणत्या आहेत ज्याच्यात बदलच होणार नाही. म्हणजे काही इम्परफेक्शन्स असे असतात की ते असतात, ते आपल्या आयुष्याचा भागच असतात. मग आपल्या शरीरामधल्या काही गोष्टी असू शकतात, आपल्या तब्येतीच्या बाबतीत काही गोष्टी असू शकतात, ज्या इम्परफेक्ट आहेत त्या आहेत. ठीक आहे, त्या मला स्वीकारायच्या आहेत. माझ्यामध्ये ज्या इम्परफेक्शन आहेत, अपरिपूर्णता माझ्यामध्ये आहे, त्यांचा मला स्वीकार करायचा आहे. पहिले जाणीव करून घ्यायची आहे, मग स्वीकार करायचा आहे. हे अवघड आहे, मला 100% मान्य आहे. पण त्या दिशेने मला प्रयत्न करावे लागतील. हे सांगणं सोपं आहे. मग प्रयत्न नेमका काय करायचा आहे? प्रयत्नांमध्ये काही गोष्टी आपण करू शकतो. जसं की सगळ्यात पहिलं जे आहे त्यामध्ये आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायची नाही. का करायची नाहीये? कारण दोन लोक वेगवेगळी आहेत. सफरचंदाची तुलना आपण आंब्याशी करू शकत नाही. दोघंही फळं आहेत पण वेगवेगळे आहेत. तसंच दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, त्यांची तुलना होऊ शकत नाही. आपल्याला जर तुलनाच करायची, कारण आपल्याला सवय आहे तुलना करण्याची, है ना, ते काय म्हणू की डिफॉल्ट सेटिंग आहे आपलं तुलना करणं. मग त्यावेळेला आपण स्वतःची तुलना स्वतःशीच करू शकतो. 6 महिन्यापूर्वी मी कशी होते आणि आज कशी आहे, त्यात काही बदल झालाय का? मला पोळ्या गोल करायच्या होत्या, 6 महिन्यापूर्वी मी कशा करत होते आणि आज कशा करते, सुधारणा आहे. अगदी परफेक्ट जरी झालेलं नसलं तरी इम्परफेक्शन आहे हे मला मान्य होतं आणि मी त्यावरती काम करते आणि त्याच्यात बदल होतोय. माझी तुलना मला स्वतःशी करायची आहे. दुसरं मला काय करायचं आहे, तर मला जे काही व्हिज्युअलाइज करायचं आहे, माझ्यात काय चांगलं असायला पाहिजे याविषयी मला व्हिज्युअलाइज करायचं आहे. माझ्यात काय खराब आहे ना, याकडे मला लक्ष द्यायचं नाहीये. बऱ्याचदा आपण काय करतो की माझ्यात हे चांगलं नाहीये, माझ्यात ते चांगलं नाहीये, मी नेटनेटकेपणा माझ्यात आला पाहिजे, परफेक्ट मला रांगोळी काढता आली पाहिजे, मला येतच नाही या गोष्टीवरती आपण जास्त फोकस करतो. मला काय करायचं आहे, मला काय पाहिजे आहे यावरती मला फोकस करायचा आहे. मला वजन कमी करायचं आहे यावरती मला फोकस करायचंय. मला हेल्दी व्हायचं आहे यावरती फोकस करायचंय. माझं वजन फार वाढलंय, मी बिलकुलच हेल्दी नाहीये यावरती फोकस करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टींवरती फोकस करायचा आहे आणि त्याबद्दल मला व्हिज्युअलाइज करायचंय. म्हणजे काय करायचंय, डोळे बंद करून ती परिस्थिती मी बंद डोळ्यांनी बघायची आहे की तसं तसं घडलेलं आहे. तिसरं मी काय करू शकते, आपल्या विचारसरणीमध्ये एक बदल आणू शकते की आयुष्य हे एक जर्नी सारखं, एक प्रवास आहे.
आणि प्रवासाचे काही 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 मूलभूत गोष्टी आहेत ना, प्रवासात बदल होत जातो, कालच्या सारखा आज नसतो. तर मी आयुष्याकडे प्रवास म्हणून जर बघितला तर सतत गोष्टी बदलणार आहेत. काही वेळेला चांगलं चांगलं घडणार आहे, काही वेळेला नाही घडणार आहे. मी काही वेळेला खूप छान मला गोष्टी जमणार आहेत, काही वेळेला तीच गोष्ट मला जमणार नाहीये. प्रवासामध्ये हे सगळं होतं. त्यामुळे आयुष्य मी जर का प्रवास म्हणून बघितला तर हे जे इम्परफेक्शन आहे ना, त्याच्यासोबत खूप आनंदाने आपण जगू शकतो. इम्परफेक्शन आहे, स्वीकारूया, त्याला आलिंगन देऊया की काही हरकत नाही, आपण त्याला घेऊन सोबत जाऊया. पण ज्या गोष्टी वाईट आहेत आणि त्यामध्ये जर का आपण इम्परफेक्ट असू तर त्या बदलाव्या लागतील. आणि स्वतःचे जे विचार असतील, वर्तन असेल, त्यामुळे मध्ये आपण हळूहळू बदल करून चांगलं होण्याचा प्रयत्न करू. परफेक्ट होण्याच्या मागे आपण धावणार नाही आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक करायला, एका व्यक्तीसोबत का होईना शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.